आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या रोजच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा ही मी गॅस सगळीकडे कामं करून घरी येऊन थकून गॅसवर स्वयंपाक करणारी गवळण बनवलेली आहे. त्याच्यानंतर ही वकील, डॉक्टर एकदम रेडी पेशंटला तपासायला, स्टेथोस्कोप वगैरे घेऊन, टीचर आणि छोटे छोटे तिचे स्टुडंट आहेत. तिनं एका हातात पुस्तक आणि एका हातात छडी घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही इंजिनियर गवळण आहे आपली, जी की घर बांधते विटावर विटा ठेवून. आणि ही जी आहे लास्ट वाली ही स्पेस मध्ये जाणारी सुनीता विल्यम्स किंवा कल्पना चावला, आपल्या ज्या आहेत स्पेस मध्ये गेलेल्या महिला, ती आहे. मला जशा पद्धतीने आकार देता येईल शेणानं तशा पद्धतीने मी ट्राय केलेला आहे. मला जर अजून काही कल्पना असेल की मी ही केलेली नाहीये गवळण, तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करून सांगा. शेण आणलं होतं गावाकडून शेजारच्या काकूने आणि त्यांनी दिलेले आम्हाला शेतातलं. कसं पण आहे, आता ह्याला व्यवस्थित चुरून घेतले आईनं. आज मी तुम्हाला सांगते की गवळणी कशा घालायच्या. आज दुसरा दिवस असल्यामुळे आपण 2 फेर करणार आहोत गवळणीचे. आपण पहिल्यांदा सगळ्या गवळणी बनवून घेऊयात आणि परत ठरवूयात की परत करूयात आपण की गवळणी अशा मोठ्या ठसठशीतच चांगल्या दिसतात. पहिल्यांदा आपण असं मोदकासारखं तुम्ही बघा असं मोठ्या आकाराचं करून घ्यायचं. सगळं व्यवस्थित दाबून करायचं, म्हणजे त्या परत आपल्या चिरा नाही जाणार किंवा मोडणार नाही. खाली ठेवायचं. त्याच्यानंतर त्याला नाक करायचं. नाकासाठी आपण असं काय म्हणतात त्याला, पिंडी सारखा आकार द्यायचा. पण नाक करणार आहे त्याच्यासाठी अशा आकाराचं करून घ्यायचं. त्याच्यावरती ठेवायचं आणि त्याच्यावर पुढे येते करायचं किंवा गोल राऊंड पण तुम्ही करून घेऊ शकता. आपण आता अशी टोपली करून घेऊयात आणि त्याच्यावर ठेवूयात. झाली रेडी. एक 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 करून अशा अगोदर खूप साऱ्या करून घ्यायच्या. आज मी डिसाईड केलं की पारंपरिक पद्धतीच्या गवळणी तर आपण रोजच करतो, तर आज आधुनिक काळातल्या गवळणी करूयात की ज्यांच्यामुळे आपण सर्वाइव्ह करतोय, जगतोय, त्या आपल्याला प्रोटेक्ट करतायत, त्या आपल्याला शिकवतायत, ज्ञान देतायत. तर आज मी आधुनिक काळातल्या गवळणी करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये मी एक शिक्षिका बनवली, एक इंजिनियर, एक स्पेसमध्ये जाणारी सुनीता विल्यम्स, तर एक वकील बनवली. आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे हे सगळं करून घरी येऊन न दमता आपल्या कुटुंबासाठी गॅसवर स्वयंपाक करणारी पण एक गवळण बनवलेली आहे. पुढे तर मी तुम्हाला सगळं दाखवतेच आहे. जुन्या काळामध्ये महिला किंवा बायका शेतात जायच्या, घरकाम करायच्या, त्याला उद्योगधंदा म्हणून आपलं कुटुंब चालवायसाठी शेळ्या राखायच्या, कुक्कुटपालन करायच्या आणि आपलं घर चालवायच्या. त्याचप्रमाणे आपल्या काळातील आपल्या ज्या गवळणी आहेत त्या म्हणजे पूर्वी जसं गवळणी गाई म्हशी सांभाळत, दूध काढत, आपल्या परिश्रमाने समाजाचं पोषण करत होत्या, तशाच आजच्या काळातील गवळणी म्हणजे शिक्षण, वैज्ञान, वैद्यक, तंत्रज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रामध्ये कार्यरत करणाऱ्या स्त्रिया. उदाहरणार्थ शिक्षिका म्हणजे ज्ञानाचा प्रसार करून आपली समाज घडवणारी आधुनिक गवळण. आता आपण बनवणार आहोत एक अशा प्रकारची गवळण जी लोकांचं आरोग्य सांभाळणारी, सेवा करणारी, म्हणजेच आपली डॉक्टर गवळण. आपण हे बघा बेड बनवतो आहे तिच्या समोर पेशंटसाठी. त्याच्यानंतर तिच्या गळ्यात स्टेथोस्कोप दिलेले आहे. मला जसं करता येईल तशा प्रकारचे मी शेणाचे आकार देऊन सगळ्यांना दाखवण्याचा चांगला एक प्रयत्न केलेला आहे. आता इथे बेडवरती एक पेशंट बनवतोय आम्ही आणि डॉक्टर लेडी पेशंटला आता चेक करते, असं एक दृश्य आम्ही सादर केलेले. आता हे रेडी झालेलं आहे की डॉक्टर आहे ना तो पेशंटला चेक करतोय. आता मी बनवणार आहे एक आधुनिक प्रकारची शिक्षक
शिक्षिका गवळण, जी की ज्ञानाचा प्रसार करून समाज घडवते आहे. आणि आपली जी आत्ता जी येणारी नवीन जनरेशन आहे, जी आत्ता येणारी पुढची पिढी आहे, ती हिच्यामुळेच घडते, जी की आपल्या दोन्ही हातामध्ये, एका हातामध्ये पुस्तक आणि एका हातामध्ये छडी घेऊन आपला नवीन एक समाज घडवण्याचा चांगला प्रयत्न करत आहे. तिच्या पुढे आपले छोटे छोटे खेड्यातले बालगोपाल शिकण्यासाठी जात आहे आणि आपल्या बुद्धीमध्ये वाढ करत आहेत, शिकत आहेत. खरं तर मी हे कमीच केलेले आहेत विद्यार्थी, कारण मी ते जिल्हा परिषदची एक व्यथा मांडलेली आहे की आपण सगळे शहराकडे जातो, प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलांना शिकवतो. खरं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये ह्या प्रायव्हेट स्कूलमुळं खूपच संख्या घटत चाललेली आहे. त्याचं हे एक दृश्य मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे चांगला. अशा ह्या 2 गवळणी तयार झालेल्या, एक म्हणजे डॉक्टर आणि दुसरी म्हणजे शिक्षक. आता आपण असे गवळण तयार करतो आहे की ती इंजिनियर गवळण ही गाई म्हशी नाही तर यंत्र आणि संगणकही सांभाळते. तिच्या हातातून दूध नव्हे तर नवनवीन कल्पना आणि प्रगतीचा प्रवाह वाहत आहे. जुन्या काळामध्ये महिला फक्त घर सांभाळायच्या, पण आज तीच महिला जे घर सांभाळते ते घर स्वतःच बांधते, कारखाने बांधते, रोड बांधते, संगणक यंत्रणा सांभाळते, बांधकाम क्षेत्रामध्येही चांगली कार्यरत आहे, नवनवीन डिझाईन शोधते, स्वतःच्या कष्टाने करिअर घडवून इतरांनाही प्रेरणा देते. तयार झाली ही आपली बांधकाम क्षेत्रातली इंजिनियर गवळण. आजकाल महिला कुठे नाहीत पोहोचल्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये आकाशात झेप घेणारी, देशाचं उज्ज्वल नाव करणारी आपण आता ही सायंटिस्ट अशी गवळण तयार करणार आहोत, जी की पृथ्वीच्या पलीकडे जाऊन ज्ञान, संशोधन आणि विज्ञानाचं पोषण करत आहे आणि आकाशात अंतराळयानात जाऊन नवीन शोध लावून ती जगाला नवं ज्ञान देत आहे. खरंच तिचं कौतुक करावं इतकं कमीच आहे. अंतराळात जाणं हे सोपं नाही, खूप जोखमीचं आणि धोकादायक असते, पण ती निर्भीडपणे, निर्भयपणे जाऊन तिथे नवीन संशोधन करण्याचा प्रयत्न करते. पूर्वीची गवळण गायीची सेवा करून दूध द्यायची, पण आधुनिक अंतराळवीर गवळण ज्ञानाचं दूध देऊन संपूर्ण जग उजळण्याचा प्रयत्न करत आहे. आजची ही वकील गवळण म्हणजे समाजाच्या न्यायाचं पोषण करते. ती सत्यासाठी, हक्कासाठी आणि न्यायासाठी आवाज उठवते. कायद्याचं ज्ञान वापरून निरपराध आणि गरीब लोकांना, स्त्रियांना न्याय मिळवून देऊन एक समाजामध्ये समानतेची भावना रुजवली आहे तिने. खरं तर आजच्या काळातले वकील गवळण ही समाजाच्या हक्कांसाठी लढणारी नवी वीरांगना आहे, हे म्हणायला काही हरकत नाही. शेवटची आणि आधुनिक काळातली सगळ्यात महत्त्वाची गवळण म्हणजे सगळं करून, सगळ्या क्षेत्रामध्ये काम करून शेवटी न थकता घरी येऊन आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, सासू-सासऱ्यासाठी गॅसवर स्वयंपाक करणारी आणि न थकता सगळ्यांची काळजी घेणारी गवळण म्हणजे घरकाम करणारी स्त्री. घरकाम करणारी गवळण ही आधुनिक काळातील कष्टाची आणि आत्मसन्मानाची खरंच मूर्ती आहे. तिला मानलं पाहिजे, सगळं करून न थकता काम करणारी. गवळणीचा दुसरा दिवस म्हणजे 2 फेर गवळणीचे करायचे, म्हणजे हे प्रोटेक्ट करणारा आपल्याला आपला समाज आहे. आणि मला एवढी काही चांगली रांगोळी येत नाहीये, तरी पण मी एक छोटंसं म्हणजे ट्राय केलंय, जसं मला येईल तशी मी रांगोळी काढलेली आहे. हे 2 फेर म्हणजे हा एक समाज, आपले घरचे भाऊ बहीण, नवरा, सासू सासरे आहे, जे की आपल्याला प्रोटेक्ट करतात, प्रोत्साहन देत आहेत, तू जा पुढे, आम्ही तुझ्या सोबत आहेत. आणि खरं तर मी ह्यांची पूजा केली, ह्याचं मला भाग्य आहे की मी अशा गवळणींची आपण सगळ्यांनी पूजा केली. अशी आपली तयार झालेली आहे घरकाम करणारी डॉक्टर, इंजिनियर, वकील, स्पेसमध्ये जाणारी आणि मुलांना घडवणारी, पुढची पिढी घडवणारी शिक्षक अशी गवळणी. उद्या मी आपल्या पारंपरिक पद्धतीच्या गवळणी करणार आहे. त्याच्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि माझे रोजचे व्हिडिओज बघत बघा. आणि माझे हे जे गवळणीचा व्हिडिओ आहे तो सगळ्यांपर्यंत शेअर करा, कारण ह्याची खूप गरज आहे. की आजकाल आपण दिवाळी ट्रेंड करतो, सजावट करतो, पण आपल्या परंपरा विसरून चाललेलो आहे. नाही घेतलं जुन्या काळातला आहे.